बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 41. नवीन जागेत राहायला आल्यावर संजय व उमेश चालतच ऑफिसला जाऊ येऊ लागले. सुरुवातीला घरात लागणाऱ्या काही महत्त्वाच्या वस्तू त्यांनी खरेदी केल्या, पण शिवाजीची आणि हॉटेलची आठवण त्यांच्या मनातनं जातच नव्हती. अर्थात त्यांच्या अंतर्मनात खोलवर कोरलं गेलेलं एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजी. वनातल्या वेली जसं मोठमोठ्या वृक्षांच्या आधारानं वाढत राहतात, अगदी तसंच ते शिवाजी नावाच्या मोठ्या वृक्षाच्या आधारानं आणि त्याच्या छायेत वाढले होते. त्याच्या आधारावरच ते इथपर्यंत आले होते. त्याची आठवण तर त्यांना येणारच, आणि ज्या हॉटेलमध्ये त्यांचं संगोपन झालं त्या हॉटेलची आठवण तर त्यांना खूप येत होती. जेमतेम एक आठवडाभर त्यांनी कसं तरी मनाला आवरलं, पण पुढच्याच रविवारी ते हॉटेलवर गेले. शिवाजीच्या पाया पडून त्याला कडकडून मिठी मारून भेटले. शिवाजीला भेटताना त्यांचे डोळे पाणावले. बाकीच्या स्टाफ मेंबर्सना सुद्धा भेटून त्यांची खुशाली जाणून घेतली. सुट्टी असल्यामुळं शेठ हॉटेलमध्ये आले नव्हते. त्यांची विचारपूस केली. दिवसभर सगळ्यांशी गप्पा मारत तेथेच थांबले. दुपारी तिथंच जेवले. बोरिवलीच्या फ्लॅटवर राहायला ये म्हणून दोघांनीही शिवाजीला खूप विनवणी केली, पण पहाटे लवकर उठून त्याला हॉटेलमधलं सगळं काम पाहावं लागत होतं व एवढ्या लांबनं येऊन काम करणं अशक्य होतं. तिथल्या तिथं राहूनच ते काम जमणारं होतं. कधीतरी सुट्टीच्या दिवशी येतो असं त्यानं सांगितलं. रात्री दादरला जाऊन नेहमीच्या हॉटेलमध्ये जेवले व जड मनानं शिवाजीचा निरोप घेऊन दादर स्टेशनवरनं रेल्वे पकडून बोरिवलीला गेले. शिवाजी परत हॉटेलवर आला. संजय व उमेश भेटल्यामुळं शिवाजीलाही फार बरं वाटलं. ते गेल्यापासून त्याला अजिबात करमलं नव्हतं. त्यांच्या आठवणीनं तो दिवस रात्र तळमळला होता. त्याला सोडून न राहणारे व नेहमी शिवाजीदा म्हणून हाक मारणारे गेल्यामुळं त्याला चुकल्यासारखं वाटलं होतं. पहिल्या दिवशी तर त्यांच्या आठवणींनी तो धड जेवला सुद्धा नव्हता. जवळच्याच तालुक्यातले असल्यामुळं आणि इतकी वर्षे एकत्र राहिल्यामुळं त्यांच्यात एक प्रकारचा आपलेपणा निर्माण झाला होता. चांगला जिव्हाळा निर्माण झाला होता. ते गेल्यानंतर त्यांच्या आठवणी त्याला सतावत होत्या. माणूस जवळ असल्यावर काहीच वाटत नाही, पण तो दूर निघून गेल्यानंतर त्याची खूप आठवण येत राहते. मनाला भारी दुःख होतं. त्यांना एकमेकांच्या बाबतीत असाच प्रत्यय आला होता. संजयचा व उमेशचा नवीन जागेतला दिनक्रम बदलला होता. हॉटेलमध्ये असताना त्यांना पहाटे 5 वाजता उठावं लागायचं, पण आता मात्र ते आरामशीर उठू लागले. उमेशला या गोष्टीचा फार आनंद झाला, कारण त्याला पहाटे पहाटे उठायचा फार कंटाळा यायचा. पण आता मात्र तो सुखावला होता. दोघंही दिवसभर वातानुकूलित ऑफिसमध्ये बसून काम करीत होते. कामाचं स्वरूप हे अगदी भिन्न होतं. हॉटेलमधली दगदग जाऊन थंडगार वातावरणात काम करताना त्यांचं मन आणि शरीर सुखावत होतं. गेली 9 वर्षे घेतलेल्या परिश्रमाचं चांगलं फळ मिळालं म्हणून दोघेही देवाचे आभार मानू लागले. सकाळची आंघोळ आटोपल्यानंतर देवाची पूजा करू लागले. हळूहळू पेपरवाला, दूधवाला व हारवाला हे सर्वजण रोज सकाळी येऊन ठरलेलं सर्व देऊन जाऊ लागले. आजूबाजूला चौकशी करून त्यांनी त्या सर्वांना जोडलं होतं. इतकी वर्षे हॉटेलच्या जेवणाची त्यांना सवय होती, पण आता घरगुती जेवण जेवायची इच्छा मनात आली. त्याने तिथल्याच एका घरगुती खानावळी चालवणाऱ्या बाईकडे डबे लावले. रोज सकाळी ऑफिसला जाताना खानावळीतनं डबे घेऊन जाऊ लागले. ऑफिस सुटल्यानंतर घरी यायचे व फ्रेश होऊन 8-8:30 वाजता जाऊन जेवणाचे डबे आणून घरीच बसून जेवू लागले. कितीतरी वर्षानंतर त्यांना घरचं जेवण मिळू लागलं. ते जेवण खाताना घरची आठवण येऊ लागली. पण ठरल्याप्रमाणे गावाकडे जाण्यासाठी अजून वर्षभराचा अवधी होता, त्यामुळं कुणीही घरचा विषय काढला नाही. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं.
पण अधनंमधनं त्यांना शिवाजीची फार आठवण यायची. गेल्यावेळी शेठ भेटले नव्हते म्हणून त्यांनी ऑफिसच्या फोनवरनं हॉटेलमध्ये फोन केला व त्यांच्याशी बोलले. त्यांची खुशाली विचारली. नंतर शिवाजीशी बोलून येणाऱ्या रविवारी त्याला फ्लॅटवर बोलावलं. ठरल्याप्रमाणे ते बोरिवली स्टेशनजवळ जाऊन थांबले. शिवाजी आल्यावर त्याला मिठी मारून कडकडून भेटले. रविवारची सुट्टी असल्यामुळं ऑफिस बंद होतं. तरीही ते आनंदानं त्याला तिकडे घेऊन गेले व बाहेरूनच ऑफिस दाखवलं. नंतर तिघेही घरी आले. शिवाजीला त्यांचा फ्लॅट आवडला. संजयनं स्टोव पेटवून चहा बनवला. तिघांनी मिळून चहाबरोबर बिस्किटं पण खाल्ली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बराच वेळ बोलत बसले. शिवाजीला आणायला जातानाच ते जेवणाबद्दल खानावळीत पूर्वसूचना देऊन गेले होते. दुपारी जाऊन उमेशने जेवणाचे डबे आणले. सर्वजण बसून जेवले. नंतर आराम केला. आडवं पडल्यावर शिवाजीलाही छान झोप लागली. तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आहे. भाड्याचं का असेना पण राहायला मोठं घर मिळालं आहे. आता तुम्ही दोघांनी गावी जाऊन आलात तर फार बरं होईल. आल्यापासून तुम्ही गावी गेलाच नाहीत. तुमच्या घरचे काळजीत असतील. तुमच्या आबांचा राग पण आता निघून गेला असेल. झोप काढून उठल्यानंतर संध्याकाळी फ्रेश होऊन चहा पिता पिता शिवाजी त्यांना असं बोलला. शिवाजीदा, तुमचं बरोबर आहे. पण आता कुठे आम्हाला नोकरी मिळाली आहे. जरा स्थिर स्थावर झाल्यावर आम्ही गावी जाणारच आहोत. घरच्यांना आश्चर्याचा धक्का बसेल असं मोठं बनून जाणार आहोत. आम्ही त्यांना ओळखून येणार नाही असं बनून जाणार आहोत. आम्ही स्वतः आमची ओळख करून दिल्यावर त्यांनी आम्हाला ओळखावं, आमची स्तुती करावी, आम्हाला प्रेमानं ओंजारावं गोंजारावं असं वाटतंय. संजय: होय शिवाजीदा. उमेशनं संजयच्या म्हणण्याला दुजोरा दिला. अरे आता पण तुम्ही घरच्यांना ओळखणार नाहीत. एवढा तुमच्यात बदल झाला आहे. आलात तेव्हा कसे होतात आणि आत्ता कसे झालात हे माहिती आहे का तुम्हाला? तसं नव्हे शिवाजीदा. नोकरीचं एखादं वर्ष पूर्ण होऊ देत. आणखी थोडे पैसे साठवू द्यात. साठलेले सगळे पैसे आईच्या हातावर ठेवून तिला कडकडून भेटायचं आहे. आबांच्या पाया पडून त्यांना सगळं समजावून सांगून त्यांची माफी मागायची आहे. तोपर्यंत आबांना समजावून सांगायचं बळ येऊ द्या आमच्या अंगात. होय शिवाजीदा. एका वर्षानंतर आम्ही गावी जाणारच आहोत. मला सर्वांची खूप आठवण येते. उमेश: बरं ठीक आहे तर मग. तुमची जर अशीच इच्छा असेल तर चांगली गोष्ट आहे. पण गावी जाऊन या, एवढंच माझं सांगणं आहे. शिवाजीदा, तुमचं मन तुमची भावना आम्हाला कळते. पण फक्त हे एकच वर्ष जाऊ द्या, मग आम्ही जातो. जाताना आम्ही तुम्हाला पण आमच्या गावी घेऊन जाणार आहोत. ठीक आहे. बोलता बोलता अंधार पडला. कपडे घालून तिघही बिल्डिंगच्या खाली उतरले. दोघांनी अगोदरच रात्रीच्या जेवणाची आखणी करून ठेवली होती. स्टेशन रोडवर असलेल्या एका चांगल्या हॉटेलमध्ये त्याला घेऊन गेले. शिवाजी नको म्हणत होता तरीही ते त्याला त्या हॉटेलमध्ये घेऊन गेले. मांसाहारी जेवणाची ऑर्डर दिली. तिघही पोटभर जेवले. जेवण आटोपल्यावर त्याला रेल्वे स्टेशनपर्यंत सोडायला गेले. तिथं गेल्यावर दोघंही त्याच्या पाया पडले. शिवाजीनं त्यांना छातीशी कवटाळलं. दोघांचेही डोळे भरले. शिवाजीनं त्यांच्या पाठीवर थोपटत आधार दिला व येत राहीन असं तो बोलला आणि प्लॅटफॉर्मवर गेला. जड मनानं दोघंही परत फिरले. दिवस असेच चालले होते. दिवसभर कामात वेळ जायचा. सहकारी स्टाफशी बोलणं चालणं व्हायचं. कधी शिवाजीची आठवण आली की ऑफिसमधनं फोन करून त्याच्याशी बोलायचे. कधी रविवारच्या सुट्टीच्या दिवशी शिवाजीला बोरिवलीला बोलवायचे. कधीतरी स्वतःहून हॉटेलवर जायचे. बोरिवलीला येऊन राहिल्यानंतरचा पहिला पावसाळा सुरू झाला. जूनमध्ये हलक्या स्वरूपात पडणाऱ्या पावसाचं प्रमाण जुलैमध्ये वाढलं. पावसाबरोबर दरवर्षीप्रमाणे गावाकडच्या सगळ्या आठवणी येऊ लागल्या. दोघांचंही मन उदास होऊ लागलं. पण गावाकडे जाण्यास अजून अवकाश होता.
पुनर्वसू नक्षत्र जोरदार कोसळत होतं. धो धो पडणाऱ्या पावसामुळं अशा वाचनालयात न जाता घरातच राहिली होती. 2 दिवसापासून चालू झालेला पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. नदी ओढे एक झाले होते. शेतात काम करायला जायचं म्हटलं तर ओढ्याचं पाणी पलीकडे जायला लोकांना वाट देत नव्हतं. कामं तर शेतात बुट्टीभर पडलेली. सततच्या पावसामुळं वातावरण थंडगार झालं होतं. गावातले सगळेजण हातापायाची घडी घालून चुलीसमोर धग शेकत बसून होते. अशा धो धो कोसळणाऱ्या पावसात अशाचं मन कशातच रमेना. काही केल्या वेळ जात नव्हता. बेचैनीनं मनाची एकसारखी घालमेल होऊ लागली. अंगाला ऊब येण्यासाठी ते आता हातापायाची घडी करून वाकळत गोळा होऊन पडली. स्वतःच्या अपंगपणाची असहाय्यतेची तिला तीव्रतेनं जाणीव झाली. मन दुःखानं भरून गेलं. अस्वस्थ करणारे अनेक विचार मनात दाटून येऊ लागले. मला लकवा मारून आता 9 वर्षांचा काळ उलटून गेला आहे. एक एक करीत दिवस, महिने व वर्षे सुद्धा निघून गेली. काळाच्या भुकेनं त्यांना खाऊन टाकलंय. काळाची भूक न शमणारी आहे. जसं माझं दुःख न संपणार आहे, अगदी तशीच त्याची प्रचंड भूक कधीच न शमणारी आहे. ही 9 वर्षे मला भरपूर काही शिकवून गेलेत. सुरुवातीला माझ्या वारगीच्या पुरी लग्न करून सासरी नांदायला जात होत्या त्यावेळी मन दुःखानं ढवळून निघायचं. त्रागा करून घ्यायची मी. जीव कासावीस होऊन हा जन्मच नको असं वाटायचं. भयंकर त्रास करून घेतला आहे मी. खूप खूप हाल झालेत माझ्या मनाचे आणि शरीराचे. पण त्या त्राग्यानं चांगलं असं काहीही निष्पन्न झालं नाही. आता असं वाटतंय की उगाचच आपण एवढा त्रास करून घेतला. एखाद्या गोष्टीचा त्रागा किंवा आटाबिटा करून घेऊन आपण आपल्याच मन शरीराला वेदना देतोय. आपल्याच मनाला त्रास करून घेतोय. पण मला आता काहीच वाटत नाही. इतक्या वर्षात मी मन मारायला शिकले आहे. मन मारून मारून मेल्यागत झालंय माझं. ते आता शांत झाले. सगळ्याच गोष्टींची सवय झाली आहे माझ्या मनाला. एकांतातल्या वातावरणातील खिन्नता मला खायला उठते. पाठीमागचं सगळं आठवायला लागतं. बालपणात मैत्रिणींसोबत खेळलेल्या चिवखाऊच्या व जेवणा पाण्याच्या खेळांच्या आठवणींनी आणि त्यांच्याबरोबर बागडलेल्या आठवणींनी भरल्या अंतर्मनाच्या कप्प्याची गाठ सुटून त्यातल्या आठवणी वाट मिळेल तिकडं दुडू धावू लागतात. त्यामुळं मनाला गुदगुल्या होतात. पण त्याच वेळी लकव्यामुळे आलेलं अपंगत्व लक्षात येतं आणि मनाला भारी दुःख होतं. आता माझ्या जीवनात उरलंय तरी काय? जीवनात घडलेल्या चांगल्या वाईट घटनांची आठवण काढत उदास होऊन दिवस ढकलत राहणंच तेवढं शिल्लक आहे. लकव्यानं लोळ्या पडलेल्या माझ्या शरीरामुळे मला काहीही करता येत नाही. स्वप्न रंगवणारं मन तेवढं शाबूत आहे. स्वप्नावरच जगत आहे मी. काहीही अर्थ उरला नाही माझ्या जीवनाला, तरीही मी जगत आहे. तशी जगण्याची इच्छा सर्वांचीच असते. माझीही ती आहे. पण जीवनाचे विदारक सत्य जाणून सुद्धा मी जगत आहे. मरायचं धाडस होत नाही म्हणून मी जगत आहे. बाबूनी उमाकांत घराकडे परत येतील या आशेवर मी जगत आहे. एवढ्या वर्षापासून ते परत घराकडे येण्याची उत्कंठा रोज शिगेला पोहोचते. पण संध्याकाळ होता होता त्या उत्कंठेचं पाणीपत होतं. काळोखाबरोबर आशेचे अंकुर कोमेजून जातात. निराशेच्या शस्त्रानं रोज आशेचे पंख छाटले जातात. हतबल होऊन झुरत बसण्याशिवाय दुसरं काहीही मी करू शकत नाही. माझं संपूर्ण जीवन विश्वच दुःखानं तुडुंब भरून गेलं आहे. माझ्या सुखात आणि दुःखात एक प्रचंड दरी निर्माण झाली आहे. युगातल्या अंतरा एवढी दरी जी कधीही भरून निघणार नाही. जीवाच्या निर्मितीबरोबरच त्याला सुखाचं वरदान आणि दुःखाचा शाप सुद्धा मिळालेला आहे. मला लकवा मारला त्याच वेळी सुखानं माझ्याकडे पाठ फिरवली. मला अंतर दिलं आणि मिळालेल्या ह्या शापानं माझा हात पकडला. तो नेईल तिकडं मी त्याच्या पाठीमागनं जात आहे. गेली 9 वर्ष त्याचाच हात पकडून मी चालत आहे. शेवट कसा आणि कुठला आहे त्यालाच माहीत.
मला ज्यावेळी विलास पाहायला आले होते त्यावेळी बाबू आणि उमाकांत 9वीत शिकत होते. तो शनिवारचा दिवस होता. दोघंही शाळेला गेले होते. पाहुणे मला बघायला येणार होते हे बहुतेक त्यांना माहिती नसावं. नाहीतर शाळेतनं घराकडे आल्यावर बाबूनं मला तसं विचारलं असतं. पाहुण्यांबद्दल त्यानं चौकशी केली असती. पण तो प्रसंग घडल्यापासून तो पण आणि उमाकांत पण कुठं गेले ते परत आलेच नाहीत. एवढं हुडकूनही ते सापडले नाहीत. माझं असं झालंय ते त्यांना कदाचित माहिती नसावं. नाहीतर आबा केवढं मारतात तेवढं मारू देत असं म्हणून ते मला बघायला आले असते. मला पाहून अक्का अक्का असं कसं झालं असं म्हणत दोघे खूप खूप रडले असते. पण इतकी वर्ष झाली तरी ते आले नाहीत. आईवर आणि माझ्यावर एवढं प्रेम करणारा बाबू कुठला असेल? आमच्याशिवाय तो कसा राहिला असेल? एवढा कसा तो निष्ठुर बनला असेल? काहीच कळायला मार्ग नाही. तो परत आल्याशिवाय काहीच कळू शकणार नाही. ते दोघेही हुशार होते. आबांनी व तात्यांनी दोघांनाही पुढे चांगलं शिकवलं असतं. दोघंही कॉलेज शिकून कुठेतरी चांगल्या नोकरीला लागले असते. आमच्या घराचं आणखी भलं झालं असतं. सगळ्यांनाच फार बरं वाटलं असतं. सगळ्यांनी रंगवलेली सगळी सगळी स्वप्न पूर्ण झाली असते. सगळे आनंदी झाले असते. त्यांच्या वारगीची काही पोरं शिक्षण पूर्ण करून मुंबईत चांगल्या चांगल्या नोकरीला लागलेली आहेत. कधीतरी ती पोरं मुंबईहून गावाकडे आलेली दिसली की मला दोघांची अगदी आवर्जून आठवण येते. ते सुद्धा असंच मोठे होऊन नवीन कपडे घालून गावाकडे आले असते. आम्हा सर्वांना कडकडून भेटले असते. पण आता ते कुठं आहे ते त्यांनाच माहीत. ते आल्याशिवाय भूतकाळात दडलेलं गम्य बाहेर पडणार नाही. गूढ उकलणार नाही. खोलवरच्या जखमा भरून निघणार नाहीत. मनाला खरी उभारी मिळणार नाही. घर भरून दिसणार नाही. जगण्याची उर्मी मिळणार नाही. माझ्या आईचं मला दुःख पाहवत नाही. काकू घट्ट मनाची असल्यामुळं ती काही प्रमाणात या दुःखातनं बाहेर आलेली आहे. पण माझ्या हळव्या मनाच्या आईचं होणारा हाल माझं काळी चिरत जातात. तिच्या मनाची व शरीराची होणारी झीज मला बघवत नाही. तिचे अश्रू माझी झोप उडवतात. आता सुद्धा ती चुलीसमोर बसून रडत असेल. दरवर्षी आभाळ भरून आल्यावर विजा वादळांसह धो धो पाऊस पडायला लागतो तेव्हा बाबूच्या आणि उमाकांतच्या आठवणीनं आईच्या डोळ्यांना धारा लागतात. निसर्गाच्या अशा रौद्रात ते कुठं असतील म्हणून ती रड रड रडते बिचारी. ती रडायला लागली की मलाही रडू आवरत नाही. मग पावसाच्या सतत धारेनं नदी फळा एक होतात. त्यावेळी त्यांच्या आठवणीनं ती रात्र रात्र जागून काढते. पोटाला सरळ खात सुद्धा नाही ती. आज सुद्धा ती जेवणार नाही. गेल्या 9 वर्षात त्यांच्या आठवणीनं दाटलेल्या भावनांना अश्रू वाटे गाळून तिच्या मनाचा रोज निचरा होतो. पण हे जीव घेणं दुःख निचरा होऊन जाणारं नव्हे. या आठवणी पाठ सोडणाऱ्या नव्हेत. निसर्गाच्या अशा रौद्रात तर त्या तीव्रतेनं उभारून येणारच. मन हलकं करण्याशिवाय पर्याय नसतो. सततच्या तिच्या रडण्यामुळं तिच्या तब्येतीवर फार वाईट परिणाम झालाय. त्यांच्या काळजीनं तिच्या अंगातलं रक्त मांस आटून गेलंय. फक्त हाडं आणि चामडंच उरलंय. केस पांढरे फटक झालेत. आता तरी बाबूनं घराकडं परत यावं. आमचं होणारं हे हाल त्यानं उघड्या डोळ्यांनी पाहावं. पण तो दिवस कधी उजाडणार आहे हे दैवालाच ठावं. धो धो कोसळणाऱ्या पावसामुळं शेतात कामं चालण्यासारखी नव्हती. म्हणून पाटील व शामराव सहकाऱ्यांसोबत नाना शेठच्या हॉटेलमध्ये चहा पीत बोलत बसले होते. शंकरही त्यांच्यासोबत चहा पीत बोलत बसला होता. 2 दिवस होऊन गेले तरी पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. झोडपणाऱ्या पावसामुळं बाजूची घटप्रभा तास फोडून जोमानं वाहत होती. सकाळी उठून महादेव, श्रीपती आणि काही लोक घटप्रभेचं जलतांडव पाहून आले होते. तिचं भयानक रूप त्यांनी पाहिलं होतं. परत आल्यावर हॉटेलमध्ये बसून नदीला आलेल्या पुराबद्दल ते सर्वांना माहिती सांगत होते. त्यांचं ऐकून जो तो लक्ष्मी टेकावरच्या टेकडीवर जाऊन निसर्गाच्या जबरदस्त तांडवाची डोळे भरून मजा लुटत होता. लाल भडक पाणी लांबनं दिसत होतं.
काही हौशी लोक तर पूर बघण्यासाठी नदीकडे गेले. नदीचं मुख्य पात्र तर दिसतही नव्हतं. ते खूपच दूर होतं. आजूबाजूची शेतं, रस्ते लाल भडक पाण्यानं भरल्यामुळे ऊर फाडून वाहणारी नदीची मुख्य धारा कुठं आहे हे कुणालाच कळत नव्हतं. पसरलेलं लाल भडक पाणी बघून सगळ्यांचे डोळे गरगरत होते. भोवळ आल्यासारखी होत होती. नदीला आलेल्या पुराबद्दल सर्वजण बोलत असतानाच महादेव यमेटकर छत्री बंद करीत हॉटेलमध्ये आला. त्याला पाहून पोरानं मुंबईत शोधलेल्याची पाटील बंधूंना आठवण झाली. शंकरलाही त्या घटनेची आठवण आली. सर्वांनी मिळून त्याच्या आस्थेने विचारपूस केली. नाना शेठनं त्याला चहा पाजला. मुंबईत पोरांना शोधण्यासाठी त्यानं, शंकरनं व गणेशने केलेल्या मदतीबद्दल पाटलांनी सर्वांना सांगितलं. 9 वर्षानंतरही पाटील घराण्याच्या परिस्थितीत कुठलाच बदल झालेला नव्हता. त्या वाईट प्रसंगानंतर उद्भवलेली परिस्थिती जशीच्या तशी होती. त्याच परिस्थितीत ते आजही जगत होते. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.